हाय माझ्या ताईंनो, सगळ्या जणी कशा आहात? तर हे जे दिसते ना ताईंनो, हा नाश्ता माहीत आहे का? मी आज घरी बनवला नाही. कारण की रोज रोज काय करायचं ताईंनो, स्वयंपाक करायचा की नाश्ता करायचा आणि त्यातल्या त्यात कुठं जायचं म्हटलं की मग एवढी गडबड होते ना आपल्या मागे, खूप गडबड होते. तर मग खूप दिवसानंतर मग आम्ही आणला बाहेरून नाश्ता. कारण की स्वयंपाक वगैरे करून मग मार्केटमध्ये जायचं होतं. तर मग कचोरी, समोसे सोबत खटाई पण असा नाश्ता होता आजचा, म्हणजे बाहेरचा. पण छान होता ताईंनो. कधी माहीत आहे का, महिन्यातून वगैरे असं एखाद्या वेळेस चालून जाते. पण नेहमी नेहमी चांगलं नाही आहे आपल्यासाठी पण आणि मुलांसाठी पण. कारण की मैदा आणि तळलेलं वगैरे हे सहसा टाळतोच आपण. पण महिन्यातून एखाद्या वेळेस आपल्याला पण थोडंसं बरं वाटते आणि मुलांना पण. तर चला नाश्ता वगैरे करून मग आज मी करत आहे सिमला मिरची आणि त्याच्यामध्ये बटाटा अशी भाजी करत आहे, सुकी भाजी. आणि सिमला मिरची आणि बटाट्याची जी भाजी आहे ना ताईंनो, सुकी भाजी एकदम सिंपल पण चवीला एकदम छान होते ती. बारीक चिरली मी सिमला मिरची, एकदम बारीक. आणि त्याच्यामध्ये माहीत आहे का, एक छोटा बटाटा घेतला. तो पण बारीक चिरला, कारण की मग शिजायला वेळ लागत नाही. बारीक बारीक जर चिरलं ना आपण, तर पटकन होऊन जाते आपली भाजी. पाणी टाकायचं पण काम नाही पडत आपल्याला. तर ही भाजी फक्त मी याच्यामध्ये माहीत आहे का, लसण, जिरं आणि सांबार आणि तिखट आणि हळद एवढंच टाकलं. बाकीचे मसाले काहीच नाही टाकले त्यांना. एकदम सिंपल केली भाजी ही. 2 कांदे घेतले ताईंनो कढईमध्ये, एक ते पण बारीक चिरले आणि छान कांदा परतून घेतला मी भाजीसाठी. थोडा ब्राऊन होऊ दिला आणि मग त्याच्यामध्ये मग लसूण, जिरं आणि सांबार जे बारीक करून घेतलं होतं ना, ते पण त्याच्यामध्ये टाकलं. आणि हळद, मिरची पावडर हे पण टाकून दिलं आणि थोडी कसुरी मेथी पण टाकली. आणि पाहू शकता तुम्ही, तिखट आपलं घरचंच आहे, त्याच्यामुळे मग थोडं जास्तच टाकलं मी. एक टोमॅटो पण टाकला आणि तो टोमॅटो चांगला होऊ दिला. आणि ही भाजी पण छान परतून घेतली ताईंनो. आणि नंतर मग ठेवलं याच्यावर झाकण मी. आणि झाकणाने कसं पटकन भाजी शिजून जाते. आणि मार्केटमध्ये कशासाठी, तर मार्केटमध्ये चाललेले आहे ताईंनो मी. माझ्या अन्नूचा उद्या बड्डे आहे, उद्या म्हणजे संडेला. तर त्याच्यामुळे मग त्याला ड्रेस वगैरे आणायचा होता. तर त्यासाठी. हाय माझ्या ताईंनो, सगळ्या जणी कशा आहात? तर आज मी माझं सकाळचा जो स्वयंपाक आहे ना, तो तुमच्यासोबत शेअर करते. आणि स्वयंपाक तर शेअर करतेच, पण आज मी टोमॅटो सूप पण बनवत आहे आणि त्याची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करते मी. एकदम सोपी रेसिपी आहे आणि मुलांना आणि आपल्या सगळ्यांनी माहीत आहे का, टोमॅटो सूप प्यायला पाहिजे. आणि टोमॅटो सूप प्यायलाच पाहिजे सगळ्यांनी. मी घेतले हे 4 टोमॅटो आणि हे अर्धे अर्धे करते. 4 टोमॅटो आणि 1 कांदा आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या.
थोडंसं याच्यामध्ये मीठ आणि पाणी. आता फक्त 3 शिट्या होऊ देते ताईंनो. 3 शिट्या झाल्यावर मग आपण हे मिक्सरमधून काढून घेऊ. आणि सिमला मिरचीची जी भाजी आहे ना ताईंनो, ते तर केलीच होती मी, पण एका भाजीनं भूक जात नाही ताईंनो आपली. तर त्याच्यामुळे काय झालं, तर हरभरे होते माझ्याकडे हिरवे, आणि छान त्याचे दाणे पण काढले आणि त्याची छान चटणी करायची होती मला. तर त्याच्यामुळे मग मी हे भाजून घेते दाणे पहिले. चटणी पण छान लागते ताईंनो याची. तर पाहू शकता तुम्ही, दाणे पण छान आहेत, हिरवे आहेत. आणि दाणे भाजून घेते मी, आणि तव्यावर दाणे टाकले मी, आणि एकीकडे कांदा पण चिरत आहे मी. कारण की मला माहीत आहे का, दाणे आणि मिरच्या भाजून झाल्या ना, तर त्याच तव्यावर मला चटणी करायची आहे. कारण की असं काही कुठं जायचं असलं ना ताईंनो, तर शॉर्टकटमध्ये करत असते मग मी. हे दाणे भाजून झाले की मग मी कांदा होऊ देते, आणि तेवढ्या वेळात माहीत आहे का, आपण मिक्सरमधून ते दाणे काढून घेतो मग. आणि अशा प्रकारे आपण करू शकतो, जर आपल्याला कुठं घाई असली तर. नाहीतर मग आपलं हळूहळू चालतेच आहे. तर एकीकडे पाहू शकता तुम्ही, दाणे पण होत आहेत, आणि कांदा पण चिरत आहे मी. चटणी वगैरे असली ना ताईंनो, तर त्याला 2 कांदे पाहिजे. त्याच्यामुळे मग मी 2 कांदे घेतले. छान चटणी होते त्याने. कांदा जास्त असला तर, तुरीचे दाणे म्हणा किंवा मग हरभऱ्याचे दाणे म्हणा, याच्यामध्ये आपण कांदा जास्त टाकला ना ताईंनो, तर छान होते, चवीला छान होते ती चटणी. आणि पाहू शकता ताईंनो, माझे दाणे पण भाजून झाले. आणि आता 3-4 मिरच्या भाजते मी. कारण की मिरच्या तिखट असल्यामुळे कसं कमीच घेतल्या मी, 4-5च घेतल्या. आणि दाणे आणि मिरच्या हे सोबतच मी मिक्सरमधून काढणार आहे, त्याच्यावर तेल वगैरे टाकून. आणि माहीत आहे का ताईंनो, रोज रोज स्वयंपाक असतो ना आपल्याला, तर एवढा विचार पडते ना भाजीचा, की काय करायचं काय करायचं म्हणून. आज कुकर वगैरे पण नाही ठेवला मी, नुसतं आज भाजी पोळीच करायची म्हटलं. आणि त्याच्यामुळे मग शिमला मिरचीची भाजी आणि एक दाण्याची चटणी, अशा प्रकारे आजचा माझा हा बेत होता भाजीचा. आणि पाहू शकता ताईंनो, माझ्या मिरच्या पण भाजणं झाल्या. आणि मिरच्या काढून मग मी त्या तव्यावर, माहीत आहे का, गरमच तवा होता, आणि त्याच्यावर मग मी ते कांदे चिरले ना बारीक, तर ते कांदे पण टाकून दिले मी. आणि याच्यामुळे काय होतं ताईंनो, माहीत आहे का, तवा पण गरम असते आपला, आणि लगेच केलं ना तर आपला तेवढा गॅस पण वाचते, आणि चटणी पण पटकन होते. आता मला ते मिक्सरमधून काढायचं आहे ना, ते पण पटकन मिक्सरमधून काढू शकतो आपण कांदे होईपर्यंत. आणि छान माझे कांदे पण झाले ताईंनो तव्यावर, आणि दाणे पण मी मिक्सरमधून काढले. घाई माहीत आहे का, काहीतरी असं कमी पडतेच ताईंनो. म्हणजे काय झालं, दाणे माझे थोडे बारीक झाले, थोडे गरम होते ना, थंड होऊ दिलं मी, पण थोडे गरम असल्यामुळे ते पटकन बारीक झाले. चला, काही हरकत नाही. दाण्याची चटणी अशी आबडधोबडी केली ना तरी खूप छान लागते, मस्त लागते चटणी. तर पाहू शकता तुम्ही, म्हणजे दाण्याची चटणी.
आणि हे टोमॅटो ताईंना बॉईल झाले पाहू शकता. टोमॅटो पण छान बॉईल झाले आणि कांदा पण. आता आपण हे याच्यामध्ये काढू. आता हे जे टरफल आहेत ना, हे आपण काढून घेऊया. हे टरफल जर काढले नाही ना ताईंनो आपल्याला, तर आपल्याला गाळायची आवश्यकता असते. जर आपण हे टरफल काढले तर मग गाळायचं काम नाही आहे. आणि आता भाजीपाला पण छान भेटते. हिरवा पालेभाज्या आणि टोमॅटो वगैरे छान लाल भेटतात. आणि हे सूप माहीत आहे का, लाल टोमॅटोचंच चांगलं होते. आणि पाहू शकता त्यांनी मी सगळे या टोमॅटोची टरफलं काढून टाकले मी. आणि थोडंसं गार झालं ना तर तेव्हाच मी मिक्सरमधून काढीन. मग आणि 2 हिरव्या मिरच्या पण टाकल्या जाता येईल मी, जेणेकरून छान टेस्ट पण येईल मिरच्याने. आणि हे गार झालं ताईंनो, आता काढते मी मिक्सरमधून, पॉटमध्ये टाकून घेते. छान बॉईल झालं टोमॅटो जे आहेत ना ताईंनो, छान बॉईल झाले मस्त. तर ताईंनो टोमॅटो सूप पाहू शकता तुम्ही. 4 टोमॅटोचं केलेलं आहे मी. आता याच्यामध्ये आणखी थोडंसं मीठ टाकते, थोडंसं तेल टाकते याच्यामध्ये, आणि ब्लॅक पेपर पावडर, आणि आणखी थोडंसं, मी आधीच टाकलेलं होतं मी, पण आणखी थोडंसं टाकते. आता हे थोडा वेळ होऊ देते. आणि पाहू शकता तुम्ही, जास्त पातळ पण नाही आहे आणि जास्त घट्ट पण नाही आहे. थोडीशी 1-2 उकडी आली ना तर मग मुलांना देते मी. तर ताईंनो आजचं माझं जेवण पाहू शकता तुम्ही. दाण्याची चटणी, शिमला मिरची आणि बटाट्याची भाजी आणि पोळ्या. चला तर बस. तर ताईंनो सूप पाहू शकता तुम्ही, टोमॅटो सूप. आता मी याच्यामध्ये टाकून देते. आणि एकदम इझी आहे ताईंनो सूप. तुम्हाला पण येत असेल म्हणा, पण तरी आपण 8 दिवसातून का होईना एक वेळा तरी आपण करायला पाहिजे. आपण आपल्या मुलांना पण द्यायला पाहिजे. एकदम हेल्दी सूप आहे हे. चला तर संध्याकाळी आलो ताईंनो आम्ही शॉपिंग करायला अन्नूची. तर अशा प्रकारे ताईंनो आजचा माझा व्हिडिओ होता हा. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद ताईंनो.